षटक क्रमांक 4 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. कल्पेशचा पहिला बॉल, फिरकीचा आक्रमण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. जर्मन जोबिली संघासाठी कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण नेहमीच पाहिलाय. जेव्हा जेव्हा जोबिली संघ अडचणीत सापडतो ना त्यावेळेस कल्पेश धुळेवरती तो विश्वास दाखवत असतो आणि 6 चेंडूमध्ये 3, 4, 5, 6 अशा धावा कित्येक वेळा त्याने डिफेन्स देखील केल्यात. त्यामुळे त्याच्यावरती आता पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलाय. पहिला बॉल डॉट. इथे ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नरेंद्र माळी भरपूर वेगाने पोहोचलेत. कॅच ड्रॉप. 2 धाबा एकपट जातील. खरं तर नरेंद्र माळी म्हटलं की फॅमिकॉल म्हणून त्याला ओळखलं जातं, कारण जेव्हा जेव्हा चेंडू हाताला लागतो ना त्यावेळी झेल स्वीकारला जातो. परंतु आज भरपूर दूरवरचा प्रवास करत आले आणि त्यानंतर बॉल थोडासा पुढे राहिला त्यामुळे पोचू शकले नाहीये झेलपर्यंत. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे मिळतील. धावफलक पुढे सरकतोय. या आपल्याला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर एकाच एंड वरती. अपघात निश्चित होता आणि आता तो अपघात घडलाय मैदानावरती. धक्का अजून एक लागतोय. बॅटिंग करत असताना टीम जाणता राजा संघाला फलंदाज बाद. थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडवरती चंदू, त्याच्या साथीने जिहाद. स्ट्राईक घेतली होती चंदूनं, परंतु त्याला देखील संभ्रमात टाकणारा चेंडू होता त्यामुळे डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ संपन्न झाला आहे. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 25 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 विकेट संपादित केल्यात. टीम ईशान्य भारतीय संघानं या मॅचमध्ये पुढे कमबॅक त्यांनी केला. इथून चांगली गोलंदाजी होत असतं. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. दोन्ही बॅटर एकाच एंडवरती होते त्यामुळे अपघात होता होता बालबाल बचावला गेला. त्यांच्या मागे कुंदन भोसले जो मात्र बॉलवरती भरपूर वेगाने पोहोचलाय, परंतु धाब इथे मिळणार नाहीये. शैलेशदादा वड्डेरे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर प्रीमियर लीग या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण जरूर पाहतोय. 4 दिवस ही स्पर्धा रंगणार आहे आणि आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. 2 दिवस भरपूर चांगला खेळ दाखवला गौरव मात्रेच्या मृणाल 11 या संघानं. इथे देखील पुन्हा एकदा फिरकीचं आक्रमण जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना चंदूला इथे मात्र पूर्णपणे फसवलंय. कल्पेश धुळेच्या माध्यमातून त्यानं 6 चेंडू टाकत असताना धावा खर्च केला फक्त आणि फक्त 2 आणि धावफलक 25 याकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 5 कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी देतील हे देखील पाहावं लागेल, कारण मैदानाच्या मध्ये जिहाद आता दाखल झालाय. 5 ओव्हरचा खेळ त्यामुळे आता 5वं षटक कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जिम्मेदारी देतील